यंदा एक ब्रेकिंग न्यूज येते। बातमी विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातली उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांमुळे विधान परिषदेच्या आमदारांची यादी अडकल्याची माहिती आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे निश्चित करण्याची महायुतीत घाई आहे। रिक्त 12 जागांपैकी 6 जागा भाजप घेणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 3-3 जागा आल्यात। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावे जाहीर होणं आवश्यक आहे। त्यामुळे येत्या आठवड्यातच राज्यपालांकडे नावे पाठवावीत असं सत्ताधारी पक्षाने ठरवले। ही नावे अंतिम करण्याची प्रक्रिया त्या पक्षात सुरू आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांना नाराज करणं शक्य नसल्याने नावे अडकली आहेत। यंदा एक ब्रेकिंग न्यूज येते। बातमी विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातली उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांमुळे विधान परिषदेच्या आमदारांची यादी अडकल्याची माहिती आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे निश्चित करण्याची महायुतीत घाई आहे। रिक्त 12 जागांपैकी 6 जागा भाजप घेणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 3-3 जागा आल्यात। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावे जाहीर होणं आवश्यक आहे। त्यामुळे येत्या आठवड्यातच राज्यपालांकडे नावे पाठवावीत असं सत्ताधारी पक्षाने ठरवले। ही नावे अंतिम करण्याची प्रक्रिया त्या पक्षात सुरू आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांना नाराज करणं शक्य नसल्याने नावे अडकली आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।